लास्ट लेक्चरमध्ये आपण एस्टिमेशन ऑफ एरर पाहिलेला आहे। तर एरर कशी अराइज होते आणि एरर कशी मिनिमाइज करता येईल। बेस्ट मेथड कोणती आहे? ॲव्हरेज व्हॅल्यू फाइंड आउट करणं ही बेस्ट मेथड आहे एरर एस्टिमेशनची मिनिमाइज करण्याची। तर मिनिमाइज करता येईल आपल्याला एरर कॅल्क्युलेशनमध्ये। तर आता एरर्स इन सम अँड डिफरन्स आहे, म्हणजे त्या मेजरमेंटमध्ये एखाद्या फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटमध्ये जी एरर इंट्रोड्यूस झालेली आहे तर ती एरर आपल्याला मॅक्झिमम किती एरर इंट्रोड्यूस झालेली आहे ती कॅल्क्युलेट करायचं आहे। तर फॉर एक्झाम्पल काय हियर z इक्वल टू a प्लस ऑर मायनस b, म्हणजे क्वांटिटी काय इट इज इक्वल टू z इक्वल टू a प्लस b और z इक्वल टू काय a मायनस b। मग a मध्ये मेजर करताना झालेली एरर आणि प्लस काय b मध्ये मेजर करताना झालेली एरर, म्हणजे डेल्टा z सपोज एवढी काय मॅक्झिमम एरर अराइज झाली आणि इट इज इक्वल टू काय आहे डेल्टा a प्लस काय डेल्टा b ह्या फॉर्म मध्ये राहणार। मग ते डिफरन्स मध्ये असेल किंवा मग समच्या फॉर्म मध्ये राहणार। ते एवढी एरर काय होईल त्याच्यात अराइज होईल मॅक्झिमम एरर। आणि आपल्याला जर समजा त्यातील पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायचे आहे तर पर्सेंटेज एरर इट इज इक्वल टू पर्सेंटेज एरर इट इज इक्वल टू काय होणार डेल्टा ए प्लस डेल्टा बी ही मॅक्झिमम एरर। आणि आपण कोणती क्वांटिटी सम जर ह्या फॉर्म मध्ये असेल तर काय ए प्लस बी आणि इंटू किती घ्यायचं 100 एवढी काय राहणार आहे पर्सेंटेज एरर। ह्या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करायचा। आणि जर क्वांटिटी ह्या फॉर्म मध्ये असेल डिफरन्सच्या फॉर्म मध्ये तर न्यूमरेटर आहे तेच आहे आणि खाली काय येणार आहे ए मायनस बी ही त्याच्यामध्ये काय आहे पर्सेंटेज एरर राहणार। आता हे झालं सम आणि डिफरन्सच्या बाबतीत। आता आपल्याला एरर्स इन प्रॉडक्ट आणि इन डिव्हिजन, म्हणजे झेड ही क्वांटिटी आहे ते प्रॉडक्टच्या फॉर्म मध्ये आहे किंवा मग झेड इक्वल टू काय आहे ए अपॉन बी ह्या फॉर्म मध्ये आहे। तर मग त्यातील जी एरर आहे ती कशी फाइंड आउट केली जाते हियर डेल्टा ए अपॉन ए आणि प्लस डेल्टा बी अपॉन काय बी यांनी काय केले जाते ती एरर काय केली जाते फाइंड आउट केली जाते। म्हणजे डेल्टा झेड अपॉन काय डेल्टा अपॉन झेड ह्या फॉर्म मधील एरर मग ह्या फॉर्म मध्ये काढता येते। आणि आपल्याला पर्सेंटेज जी व्हॅल्यू आहे पर्सेंटेज एरर म्हणजे याचं काय घ्यावं लागणार आपल्याला पर्सेंटेज व्हॅल्यू द्यावं लागेल। म्हणजे काय येणार आहे हियर पर्सेंटेज एरर इक्वल टू डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन काय आहे बी आणि इंटू किती घ्यायचं 100, म्हणजे याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे पर्सेंटेज एरर मिळेल दोन्हीच्या बाबतीत। म्हणजे मॅक्झिमम एरर जी अराइज होते ती एरर मिळणार। आता जर क्वांटिटी पॉवरच्या फॉर्म मध्ये असेल सम प्रॉडक्टच्या बाबतीत आणि डिव्हिजनच्या बाबतीत इथं दोन्ही ठिकाणी काय आहे प्लस साइन आहे, त्या फॉर्मने आपल्याला एरर फाइंड आउट करता येते। नंतर आता पुढचा आहे पॉवरच्या फॉर्म मध्ये जर असेल तर क्वांटिटी जी आहे पॉवरच्या फॉर्म मध्ये असेल सपोज झेड ही क्वांटिटी आहे इट इज इक्वल टू ए रेस टू एन इंटू काय आहे बी रेस टू काय ए रेस टू पी घेऊ आपण आणि इंटू बी रेस टू काय आहे क्यू आणि आपण काय आहे सी रेस टू आर अशी व्हॅल्यू आहे सी रेस टू आर। ह्या फॉर्म मध्ये क्वांटिटी आहे प्रॉडक्ट पण आहे आणि इथं कोशंट सुद्धा येतं फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये सुद्धा येतं। मग यातील जी एरर येते ती कशी फाइंड आउट केली जाते पॉवर इंटू काय येणार आहे डेल्टा ए अपॉन ए याच्यामधील पॉवर म्हणजे किती पी इंटू काय डेल्टा ए अपॉन ए ह्या क्वांटिटी मधील एरर प्लस काय राहणार आहे क्यू इंटू काय डेल्टा बी अपॉन काय बी आणि प्लस हियर आर इंटू काय येणार आहे डेल्टा सी अपॉन काय आहे सी। आपल्याला अशी काय करता येईल एरर फाइंड आउट करता येईल जी काय मॅक्झिमम एरर ना मिनिमम म्हणल्यानंतर मग काय प्लस ऑर मायनस आपल्याला असं कन्सिडर करावं लागतं। मी फक्त मॅक्झिमम एररचं आपण काय केले नाही कन्सिडर केले नाही, याने आपल्याला काय करता येतं फाइंड आउट करता येतं। मग यात एक एक्झाम्पल दिलेलं आहे बुक मध्ये एक्झाम्पल नंबर काय आहे हियर 11 आहे त्यात एक्झाम्पल आहे
In an experiment to determine the volume of an object. ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम आपल्याला डिटरमाइन करायचं. यातले प्रूफ काय केलेले आहेत हे कॅन्सल केलेले. हे जे फॉर्म्युला आहेत तर कॉम्बिनेशन ऑफ एरर्स आहे तर ते ड्रॉप केलेलं आहे. फक्त काय मी सांगितलं तुम्हाला फॉर्म्युले सांगितलेले आहेत. तर एक्झाम्पल पाहू आपण. इन अन एक्सपेरिमेंट टू डिटरमाइन द व्हॉल्यूम ऑफ एन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम काढायचं. मास अँड डेन्सिटी आर रेकॉर्डेड ॲज. मास आणि डेन्सिटी कशी रेकॉर्ड केलेली आहे. मास इक्वल टू किती आहे 5 प्लस ऑर मायनस 0.15 किलोग्रॅम म्हणजे हे मास. आणि इथं डेल्टा म्हणजे ती एरर आलेली प्लस असेल किंवा मायनस असेल याचा अर्थ. अँड डेन्सिटी आहे. डेन्सिटी किती आहे 5 प्लस ऑर मायनस 0.2 एवढी डेन्सिटी आहे. आणि किलोग्राम पर मीटर क्यूब आहे. किलोग्राम पर मीटर क्यूब एवढी डेन्सिटी दिलेली आहे रिस्पेक्टिव्हली. कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम. व्हॉल्यूमच्या मेजरमेंटमध्ये काय पर्सेंटेज एरर काय करायची फाइंड आउट करायची. तर आता डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे. डेन्सिटी इक्वल टू काय आहे मास आपण काय व्हॉल्यूम हा फॉर्म्युला आहे. मग व्हॉल्यूम आपल्याला काढायचं आहे. व्हॉल्यूम मध्ये किती एरर होते ते काढायचं. मग देअरफॉर व्हॉल्यूम इक्वल टू काय येणार आहे मास आपण काय आहे डेन्सिटी हा फॉर्म्युला होईल. मग v इक्वल टू काय येणार m आपण काय रो म्हणजे कोशंट फॉर्म मध्ये काय ही क्वांटिटी आहे. मास आपण डेन्सिटीने आपल्याला काढता येईल. म्हणजे डिव्हिजन मध्ये जसे आपण एरर काढतो ते यूज करायचं आपल्याला. मग देअरफॉर काय येणार आहे पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ ए व्हॉल्यूम. इट इज इक्वल टू काय येणार डेल्टा m अपॉन m आणि प्लस डेल्टा रो अपॉन रो आणि इंटू काय घ्यावं लागेल 100 कारण आपल्याला पर्सेंटेज एरर विचारलेले आहे. तर मग इथं काय हे डेल्टा m आहे आणि हा m आहे कारण हे सर्टन आहे. तर काय येणार 0.15 अपॉन m किती 5 प्लस डेल्टा रो किती आहे 0.2 आहे. 0.2 अपॉन रो किती आहे 5 आणि इंटू किती 100. मग दिस इज इक्वल टू किती येणार आहे 0.03 आणि प्लस 0.04 आणि इंटू किती 100. मग किती येणार 0.07 इंटू 100. 100 ने मल्टिप्लाय करता येईल 7% एवढे काय येणार आहे एरर येणार इन द मेजरमेंट ऑफ ए व्हॉल्यूम. म्हणजे मास आणि डेन्सिटी मेजर करताना पर्सेंटेज एरर किती येते 7% एवढे काय एरर झालेले आहे. मग हे आपण एक्झाम्पल पाहिलेलं आहे. तर एक्झाम्पल 1.7 आहे ते पहा तुम्ही. हेअर क्वेश्चनच्या फॉर्ममध्येच आहे प्रॉडक्ट आणि क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये. तर आता आपण काय करणार आहोत सिग्निफिकंट फिगर्स पाहणार आहोत. सिग्निफिकंट फिगर्स आपण बघणार आहोत. समजा आता आपण काय एरर पाहिलेले आहेत वेगवेगळ्या एरर पाहिलेले आहेत. मग मेजरमेंट कोणती फिजिकल क्वांटिटी असेल लेंथ असेल मास असेल कोणती क्वांटिटी असेल त्याच्या मेजरमेंटमध्ये काय एरर इंट्रोड्यूस होतात ते आणि त्याचा टाईप पण पाहिलेले आहेत आणि कशामुळे इंट्रोड्यूस होतात ते पण पाहिलेलं आहे. तर आता आपल्याला काय सिग्निफिकंट फिगर्स पाहायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण जर समजा मीटर स्केल घेतलेला आहे
मीटर स्केल मध्ये मेजरमेंट आपलं सगळ्यात कमी मेजरमेंट म्हणजे आपण काय करू शकतो 0.1 सेंटीमीटर एवढं कमी करून मेजरमेंट करू शकतो आपण एवढं कमीत कमी मेजरमेंट करू शकतो। तर आता आपल्याला लेंथ मोजायला सांगितलेली, मग याचं एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केलं, सपोज लेंथ ऑफ ए हियर 3 टाइम्स आपण जर समजा मेजर केलं मीटर स्केलनेच मेजर केलेलं आहे, तर ती जी लेंथ आहे तर ती लेंथ आपण कन्सिडर करू। त्याचं आपलं जे 3 टाइम घेतलेलं आहे तर रीडिंग आपलं किती आलेलं आहे, पहिल्या वेळेस 15.4 सेंटीमीटर आलं, नंतरचं आहे 15.4 सेंटीमीटर असं आलेलं आहे, आणि नंतर 15.5 असं भरलं नंतर तिसऱ्यांदा एवढं आलंय, एवढं रीडिंग आलेलं आहे। तर आता काय याच्यात सर्टन डिजिट म्हणजे खात्रीशीरपणे आपण सांगू शकतो का 15 येणारच, म्हणजे 15 येईल त्याच्यामध्ये, पण नंतर 0.4 जो आहे 0.4 आहे का 0.5 आहे नेमकं मेजरमेंट, तर मग काय आपल्याला याच्याबद्दल खात्रीशीरपणे म्हणजे सर्टनली सांगता येते का नाही सांगता येते, म्हणजेच मग काय हा जो डिजिट आहे शेवटचा तो अनसर्टन डिजिट आहे। मग अनसर्टन डिजिट आहे, मग यातनं आपल्याला आता ही एरर जी आलेली आहे 0.4 आहे की 0.5 आहे, म्हणजे 0.1 चा काय जर हा इथं डिफरन्स झालेला आहे, मग यात जर आपल्याला ती एरर मिनिमाइज करायची असेल तर आपण काय करू शकतो त्याचा ॲव्हरेज काढू शकतो। मग आपण ॲव्हरेज काढलं तर काय होणार 15.4 प्लस 15.4 आणि प्लस 15.5 आणि आपण किती 3, आणि ॲव्हरेज काढलं तर आपल्याला किती मिळतंय हियर 15.43 एवढी व्हॅल्यू मिळणार, 15.43 एवढी व्हॅल्यू मिळते ॲव्हरेज व्हॅल्यू घेतल्यानंतर। म्हणजे मग हे काय आपण क्लोज आलेलो आहे, ट्रू मेजरमेंटच्या क्लोज आलेलो आहोत। मग 15.43 एवढी काय व्हॅल्यू आली, म्हणजेच मग आता इथलं जे आहे 15.4 म्हणजे 0.4 येणारच, पण याच्याबद्दल आपण काय सर्टन नाहीये, म्हणजे खात्रीशीरपणे सांगू शकत नाही 3 येणार की नाही येणार। मग हे जे डिजिट्स आहे हे मेजरमेंट आहे, म्हणजे सर्टन डिजिट्स टुगेदर विथ फर्स्ट अनसर्टन डिजिट इज कॉल्ड ॲज ए सिग्निफिकंट फिगर्स, म्हणजे त्यातलं सर्टन डिजिट द मेजरमेंट जे आहे सर्टन डिजिट टुगेदर विथ फर्स्ट अनसर्टन डिजिट, फर्स्ट अनसर्टन डिजिट आहे, मग सच फिगर्स आर कॉल्ड ॲज ए सिग्निफिकंट फिगर्स, म्हणजे त्याला सिग्निफिकंट फिगर्स म्हणतात आहे। मग आता आपण आणखीन जर समजा कमी मेजरमेंट करायचं असेल तर आपण व्हर्नियर कॅलिपर्स मेजर वापरू शकतो लेंथ मेजर करण्यासाठी। मग त्याचा जो लिस्ट काउंट आहे म्हणजे कमीत कमी आपण मेजर करू शकतो 0.01 सेंटीमीटर एवढं मेजर करू शकतो। आता ही जी लेंथ आहे 15.4 सेंटीमीटर भरली मीटर स्केलवरती, तर याच्यावरती आणखीन एका डिजिट पर्यंत मिळणार आपल्याला, म्हणजे काय मिळतं 15.4 समजा काय हियर 4 करू शकतं, म्हणजे मग यातला आपण एवढा डिजिट कम्प्लीटली म्हणजे येणार असं म्हणू शकतो आपण, म्हणजे सर्टन आहेत हे डिजिट, आणि याच्याबद्दल मागं पुढं होऊ शकतं, जसं इथं झालेलं आहे इकडं 0.4 आलेलं आहे इथं काय 0.5 आलेलं आहे, मग थोडंफार डिजिट काय होऊ शकतं मागे पुढे होऊ शकतं। मग इथे काय होणार हा अनसर्टन डिजिट आहे, मग याला काय म्हणता येईल सिग्निफिकंट फिगर्स। मग सिग्निफिकंट फिगर्स आहे म्हणजे हियर that is the measurement of a digit, it contain the here that is digit with first काय uncertain digit is called as a significant figures। मग हे सिग्निफिकंट फिगर्स आहे, तर यातले आपण काय म्हणू शकतो ह्या मेजरमेंटच्या बाबतीत 1, 5, 4 हे कसे आहेत सर्टन डिजिट आहेत आणि 3 हा कसा आहे अनसर्टन डिजिट आहे। आता ह्या मेजरमेंटच्या बाबतीत आपण काय म्हणू शकतो 1, 5, 4 हा सर्टन डिजिट आहे आणि 4 हा काय अनसर्टन डिजिट आहे, हे कन्सिडर करताय। मग नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स दे आर ऑब्टेन इन अ मेजरमेंट द ग्रेटर इज द ॲक्युरेसी ऑफ द मेजरमेंट, म्हणजे जेवढे सिग्निफिकंट फिगर असतील तेवढी ॲक्युरेसी कशी राहणार आहे ग्रेटर राहणार आहे, म्हणजे सिग्निफिकंट फिगरवरून आपल्याला हियर ॲक्युरेसी कळते मेजरमेंटची। मग आता त्याचे काही रूल आहेत
सिग्निफिकंट फिगर मेजर करण्याचे, तर काय केले जातात, सिग्निफिकंट फिगर कसे काउंट केले जातात, फ्रॉम लेफ्ट टू राईट मेजरमेंट मध्ये, आणि पहिल्या नॉन झिरो डिजिट पासून काय केले जातात ते काउंट केले जातात. मग लेफ्ट टू राईट असं सिग्निफिकंट फिगर काउंट केले जातात, आणि दॅट इज काउंट फ्रॉम द फर्स्ट नॉन झिरो डिजिट, नॉन झिरो डिजिट पासून काय काउंट केले जातात. मग फॉर एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केलं, जेवढे नॉन झिरो डिजिट्स असतील तेवढे काय असतात ते सिग्निफिकंट फिगर्स असतात. मग फॉर एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केलं 178.43 एवढं व्हॉल्यूम आहे किंवा मेजरमेंट आहे एखाद्या क्वांटिटीचं. मग आता इकडून काय करायचं, लेफ्ट टू राईट असं काउंट करायचं. मग याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर म्हणजे नंबर ऑफ डिजिट आपल्याला काउंट करायचे, आणि पहिल्या नॉन झिरो डिजिट पासून काउंट करायचं, आणि लेफ्ट टू राईट असं काउंट करायचं. 1 2 3 4 आणि 5. म्हणजे ह्या मेजरमेंटमध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत, 5 आहेत. आणखी ऑल द झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. मग ऑल झिरोज आहेत, दोन नॉन झिरो डिजिट मध्ये जेवढे झिरो आहे ते काय आहेत सिग्निफिकंट फिगर्स मध्ये काय केले जातात, काउंट केले जातात. मग पहिल्या नॉन झिरो डिजिट पासून काय काउंट केलं जातं. मग फॉर एक्झाम्पल 165.02 असं मेजरमेंट असेल, तर मग सिग्निफिकंट फिगर किती याच्यामध्ये, नॉन झिरो डिजिट पासून लेफ्ट टू राईट काउंट करायचा, आणि नॉन झिरो डिजिटच्या मध्ये जेवढे झिरो येतील ते झिरो सुद्धा काय करायचे, काउंट करायचे. मग 1 2 3 4 आणि 5. म्हणजे आता सिग्निफिकंट फिगर किती आहेत, 5 आहेत. ह्या मेजरमेंट मध्ये सिग्निफिकंट फिगर्स 5 आहेत. आता आणखीन जर समजा आता असं मेजरमेंट असेल राईट साईडला काही झिरो असतील नॉन झिरो डिजिटच्या अगोदर, तर मग काय म्हणजे 1 पेक्षा कमी, आता हे 1 पेक्षा मेजरमेंट कसं आहे, जास्त आहे, आणि ज्यावेळेस 1 पेक्षा कमी मेजरमेंट असतं म्हणजे असं असेल 0.0178 असं असेल, तर असं जर मेजरमेंट असेल तर हे झिरो काउंट नाही करायचे. आपण पहिल्या नॉन झिरो डिजिट पासून काउंट करतो सिग्निफिकंट फिगर. तर मग काय येणार याच्यात सिग्निफिकंट फिगर 1 2 3. मग हे 3 सिग्निफिकंट फिगर येणार. मग सिग्निफिकंट फिगर किती आहे त्यात, सिग्निफिकंट फिगर किती आहे, 3 आहे. म्हणजे राईट साईडचे झिरो काउंट करायचे का नाही करायचे, लेस दॅन जर 1 असेल तर. आता आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊ, 0.001405 असं असेल मेजरमेंट, तर हे झिरो काउंट करायचे का नाही, पहिल्या नॉन झिरो डिजिट पासून काउंट करायचं. 1 2 3 4. म्हणजे किती सिग्निफिकंट फिगर आहे, 4 एवढे सिग्निफिकंट फिगर्स आहेत. आता नंतरचा आपण जर समजा राईट हे काय झालं, लेफ्ट साईडचे डिजिट आहेत, लेफ्ट साईडचे झिरो आपण काउंट करतो का, म्हणजे नॉन झिरो डिजिटच्या आधीचे नाही करत आहे. आता राईट साईडला जर झिरो असेल तर ते सिग्निफिकंट फिगर मध्ये धरायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं 1.500 असं जर मेजरमेंट असेल, तर राईटला नॉन झिरो डिजिटच्या नंतर हे झिरो आलेले आहेत, आणि इकडे लेफ्टला काय झिरो आहेत, नॉन झिरो डिजिटच्या आधीचे जे झिरो आहेत ते धरायचे नाही सिग्निफिकंट फिगर मध्ये. मग यात किती आहे 1 2 3 हे सिग्निफिकंट फिगर आहे. आता इथे हे झिरो धरायचे का नाही, पहिला नॉन झिरो डिजिट म्हणजे 1 आहे, 1 4 ते 1 2 3 4. मग किती सिग्निफिकंट फिगर आहेत, 4 आहे. आता नंतरचा इथं हा नॉन झिरो डिजिट आहे आणि राईटला झिरो आहे, राईटला झिरो जर असेल तर ते सिग्निफिकंट फिगर मध्ये धरायचे. मग याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत, 4 आहेत. 1 2 3 आणि 4, 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. आता आणखीन मेजरमेंट असं आहे 0.01500 असं मेजरमेंट आहे. तर याच्यामध्ये काय येणार आहे, इथून नाही काउंट करायचं, कुठून 1 पासून 1 2 3 आणि 4. मग सिग्निफिकंट फिगर किती आहेत, 4 आहेत. मग ह्या मेजरमेंट मध्ये सिग्निफिकंट फिगर 4 आहेत. म्हणजे जेवढे जास्त सिग्निफिकंट फिगर राहणार तेवढे जास्त काय ॲक्युरेसी राहणार आहे. मग इथपर्यंत काय आपण सर्टनली सांगू शकतो.
परत नंतर इथपर्यंत आपण सर्टनली सांगू शकतो. मग फर्स्ट काय राहतं, अनसर्टन डिजिट हे काय सिग्निफिकंट फिगर आहे. आता आणखीन एक काय आहे याच्यामध्ये रूल आहे. समजा आता असं मेजरमेंट आहे, लेंथ आहे एल इक्वल टू किती 125 मीटर असं लिहिता येईल आपल्याला, एवढं आलेलं आहे. मग आता आपण हे सेंटीमीटर मध्ये लिहू. मग 100 ने काय करावं लागणार आहे, मल्टिप्लाय करावं लागणार. आणि नंतर मिलीमीटर मध्ये लिहू तर 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता एवढे येणार हे मिलीमीटर मध्ये. मग आपण आता फक्त काय केलेलं आहे, युनिट बदललेला आहे. मग ती क्वांटिटी आपण समजा ही मेजर केली आणि इथं काय केलं, युनिट बदललं तर काही सिग्निफिकंट फिगर वाढतात का, नाही, तसं नाही राहणार आहे. इथे किती सिग्निफिकंट फिगर आहे, 1 2 3, यात सुद्धा किती आहे 3 आणि यात सुद्धा किती आहे 3. मग अशा वेळेस काय करायचं, 10 च्या पॉवरच्या फॉर्म मध्ये काय क्वांटिटी लिहायची. मग ती क्वांटिटी कशी लिहिता येतं, ह्या फॉर्म मध्ये लिहायचं 0.5 लेस दॅन ऑर इक्वल टू ए आणि लेस दॅन ऑर इक्वल टू काय 5 ए ची व्हॅल्यू. आणि कशी लिहायची ही ए इंटू 10 रेज टू काय एन, ह्या फॉर्म मध्ये क्वांटिटी एक्सप्रेस करायची ए इंटू 10 रेज टू एन च्या फॉर्म मध्ये. मग इथे ए ची व्हॅल्यू काय आहे 0.5 टू 5 च्या मध्ये पाहिजे ए ची व्हॅल्यू. मग आता हे तर एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल आपल्याला कसं एक्सप्रेस करता येईल ह्या फॉर्म मध्ये. ए आधी 125 मीटर आहे, तर मग काय लिहिता येईल आपल्याला 1 पॉइंट, कारण 12 पॉइंट लिहिलं तर काय होणार आहे 5 पेक्षा जास्त राहील. मग आपल्याला 5 पेक्षा कसं पाहिजे, कमी पाहिजे किंवा 5 असेल तरी चालतं. मग इथे कसं लिहिता येईल 1.25 असं लिहावं लागेल. आणि 1.25 म्हणजे आपल्याला किती लिहावं लागणार आहे 10 स्क्वेअर असं हे मेजरमेंट लिहावं लागेल. मग काय येणार त्याच्यामध्ये, हिअर सिग्निफिकंट फिगर किती राहणार 1 2 3 एवढी सिग्निफिकंट फिगर राहणार. आणि इथं काय म्हणतात, हे 10 चा जो पॉवर आहे त्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, इट इज कॉल्ड ॲज ए ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आणि ह्या ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आहे 2 आहे. आता हे मेजरमेंट जर घेतलं आपण, मग कसं लिहिता येईल आपल्याला 1.25 इंटू 10 रेज टू किती लिहिता येईल 4 पॉवर असं लिहिता येईल. मग इथे किती आहे सिग्निफिकंट फिगर किती येणार आहे 3 येणार आहे आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती येणार आहे 4 आहे. नंतर हे मेजरमेंट घेतलं तर 1.25 इंटू 10 रेज टू किती घ्यावं लागेल आपल्याला, या 5 पॉवर घ्यावं लागेल मिलीमीटर मध्ये आला. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती 5 आणि सिग्निफिकंट फिगर म्हणजे 1 2 3 एवढे सिग्निफिकंट फिगर राहणार. हे त्याचे सिग्निफिकंट फिगर्स आहे आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे. आता आपण आणखीन एक एक्झाम्पल कन्सिडर करू. काय आहे रेडियस ऑफ अर्थ आहे. रेडियस ऑफ अर्थ आपण कॅपिटल आर ने डिनोट करू आणि ती रेडियस किती आहे 6400 काय किलोमीटर एवढी रेडियस आहे. तर मग आता आपल्याला काय करायचं 10 च्या पॉवरच्या फॉर्म मध्ये लिहायचं. मग इथे काय करावं लागणार आहे आपल्याला, हिअर 6 जर घेतलं 6 पॉईंट म्हणल्यानंतर 5 पेक्षा कसं राहणार आहे जास्त राहणार. आपल्याला ए काय पाहिजे 0.5 टू 5 च्या मध्ये पाहिजे, इक्वल टू 5 असेल किंवा 0.5 असेल तरी चालेल. मग कसं लिहिता येईल आपल्याला 0.6 असं लिहावं लागेल आणि इन 4 पुढचे 0 नाही लिहिले तर चालेल कारण का पॉईंट दिलेला आहे. आणि इंटू 10 रेज टू किती किती डिजिट आले 1 2 3 4 10 रेज टू किती 4 आलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती येणार आहे 2 1 आणि 2 सिग्निफिकंट फिगर येणार. आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती येते 4 एवढी ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड येते. हे काय राहणार आहे हिअर किलोमीटर आहे आणि आपण मीटर मध्ये जर कन्सिडर केलं 0.64 किलोमीटरचं मीटर म्हणजे 10 रेज टू 7 काय येणार आहे मीटर येणार. मग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती राहणार आहे 7 आणि सिग्निफिकंट फिगर किती राहतील 2 एवढे सिग्निफिकंट फिगर आहे. आता आणखीन आपण जर कन्सिडर केलं इलेक्ट्रॉनवरील चार्ज, इलेक्ट्रॉनवरील चार्ज हा किती आहे 1.6 इंटू 10 रेज टू -19 कुलम एवढा चार्ज आहे. तर यात किती राहणार सिग्निफिकंट फिगर 2 1 आणि 2 आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आहे -19 एवढी काय राहणार आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे.
मग हे आपण पाहिलेलं आहे. तर हा चॅप्टर काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्झरसाइज पाहू.